नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे इयत्ता 9वीच्या भाग 2 मधील पहिल्या धड्यातील पहिलंच प्रमेय, जे इयत्ता 9वीच्या मुलांसाठी पहिलं प्रमेय असणार आहे, म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं प्रमेय असणार आहे. प्रमेयाची थेरम आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन. तुम्हाला माहिती आहे इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय? छेदणाऱ्या रेषा. याला आपण काय म्हणतो? छेदणाऱ्या रेषा. यांच्यामध्ये तयार छेदणाऱ्या रेषांमध्ये हा आणि हा असे दोन कोन आणि ह्या बाजूचे आणि ह्या बाजूचे असे दोन कोन तयार होतात. तर याआधी आपण हा थेरम खूप वेळा वापरलेला आहे. याच्यावरून आपण इयत्ता 7वी 8वी मध्ये खूप गणित केलेली पण आहेत. पण आता इयत्ता 9वी मध्ये आपण हा थेरम प्रूफ करून बघणार आहे, म्हणजे सिद्ध करून पाहणार आहोत. आता मराठीमध्ये थेरमची जे प्रमेय आहे ते असं आहे की दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर म्हणजे तयार होणारे जे कोन आहेत, विरुद्ध कोन, ते समान मापाचे असतात. बर, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? आपल्याला दिलंय काय? बरोबर, ह्या लाईन मध्ये आपल्याला सगळं दिलंय. काय सांगितलंय की दोन रेषा आहे. मग कुठल्या दोन रेषा आहे? तर ए बी आणि सी डी या दोन रेषा आहे. त्या परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतात? ओ बिंदू मध्ये छेदतात. लाईन ए बी अँड लाईन ए सी इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट ओ, दिस इज आवर गिवन, म्हणजे आपलं पक्ष आहे. काय सांगितलं आपल्याला? की दोन रेषा परस्परांना छेदतात. बरोबर, मग छेदल्यामुळे तयार झाल्यामुळे दोन विरुद्ध कोन तयार होतात, तर ते समान मापाचे असतात हे आपल्याला दाखवायचे. मग आपण त्याच्यावरनं आपण गिवन मध्ये काय सांगितलं? जे पहिलं अर्धवाक्य आहे की द अपोजिट अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. मग आता अपोजिट म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स हे महत्वाचे. इंटरसेक्टिंग लाईन कुठले आहे? ए बी आणि सी डी. ह्या कुठे इंटरसेक्ट होतात? पॉइंट ओ मध्ये. म्हणजे आपलं गिवन काय झालं? पक्ष काय झालं? रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदूत छेदतात. हे झालं आपलं गिवन, म्हणजे आपल्याला काय दिलंय ते. आता आपल्याला साध्य बघायचे. साध्य म्हणजे काय? टू प्रूव्ह. काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये? टू प्रूव्ह. म्हणजे आपल्याला कोणत्या गावाला जायचंय त्याचा पत्ता आपल्याला इथं दिलेला असतो. म्हणजे काय करायला लागतं? जेव्हा आपण सिद्धता सोडवतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय असतं? आपला डोळा इथं पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष कुठे पाहिजे? इथे. आपल्याला कोणत्या गावाला जायचं हा पत्ता आहे. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ते इथं दिलेलं असतं. त्याला म्हणतो आपण टू प्रूव्ह, किंवा मराठीमध्ये म्हणतात त्याला साध्य. आपलं साध्य काय आहे? तर हा कोन ए ओ सी आणि बी ओ डी हा कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे दाखवले. अँगल ए ओ डी इज कॉन्ग्रंट टू अँगल बी ओ सी आणि अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रंट टू बी ओ डी. हे बघा, हा ए ओ सी बी ओ डी ला आणि ए ओ डी बी ओ सी ला कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला दाखवायचे. आपण जर असं त्याच्याकडे बघितलं तर असं वाटत होतं बाबा कसं प्रूफ होणार, काय होणार, असं विचार मनातल्या मनात येणार. पण ही सिद्धता 4च ओळीची आणि खूप सिंपल आहे. बरोबर, आता सिद्धतेमध्ये काय दिलं? आता हे पक्ष झालं, साध्य झालं, आणि जेव्हा आपण ऍक्च्युअली ती प्रूफ करायला घेतो त्याला म्हणतात प्रूफ, म्हणजे सिद्धता. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सिद्धता. आता सिद्धतेमध्ये परत आपण जे गिवन मध्ये होतं ते लिहून टाकू. काय लिहिलं गिवन मध्ये? लाईन ए बी अँड लाईन सी डी आर इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट ओ. मराठीमध्ये काय लिहिणार? रेषा ए बी व रेषा सी डी परस्परांना ओ बिंदूत छेदत आहे. इथपर्यंत झालं. आता बघा, तुम्हाला माहिती आहे, जर एका रेषेवर एखादा कोन असेल, स्ट्रेट अँगल असेल असा, कालच आपण 7वीच्या 6वीच्या मुलांना शिकवलं. स्ट्रेट अँगलचं मेजर किती असतं? किती असतं याचं मेजरमेंट? 180 असतं. म्हणजे एका रेषेवर जर दोन कोन असतील, दोन अँगल्स असतील, त्याचं याची बेरीज किती येईल? 2 असू द्या, 3 असू द्या, किती पण असू द्या, एका रेषेवर जेवढे अँगल्स असतील त्याची मेजरमेंट 180 असते. याला म्हणतो आपण अँगल्स इन लिनियर पेअर. काय म्हणतो आपण? अँगल्स इन लिनियर पेअर. ही प्रॉपर्टी आपण कधी शिकलो? की 6वी किंवा 7वीच्या बुक मध्ये जॉमेट्री जेव्हा तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा येते, 6th स्टँडर्डलाच येते आणि 5thला थोडंफार आहे, जास्त काही नाही 5th स्टँडर्डला. तर तेव्हा आपण शिकलो की अँगल्स इन लिनियर पेअर याची जी असते रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे गोष्ट आपण तिकडून उचलणार आणि आपल्याला आपली पुढची सिद्धता ती साध्य करायची आहे. बघा, आता इथं काय केलं मी? पहिले आकृतीत बघा. आकृतीमध्ये बघा मी काय घेतले? दोन कोन घेतलेत, ए ओ सी आणि ए ओ डी. कुठले घेतलाय? ए ओ सी आणि ए ओ डी. आता हे प्रोटेक्टरचं माप झालं. अर्धा प्रोटेक्टरचं माप किती असतं तुमचं? कोन मापकाचं माप झालं ना. बघा ना, इथं कोन मापक तयार झाला. असा कोन मापकाचं पूर्ण माप म्हणजे सरळ कोणाचं माप किती असतं? 180. म्हणजे हा जो कोन आहे, हा कोन आणि हा कोन, जर आपण याची बेरीज केली तर उत्तर किती येणार? 180. मग आपण इथं लिहिलं ए ओ सी प्लस ए ओ डी बरोबर 180.
एओसी अधिक एओडी बरोबर 180. इंग्लिशमध्ये काय लिहिलं? अँगल एओसी प्लस अँगल एओडी इज इक्वल टू 180. रिझन लिहावं लागतं प्रत्येक गोष्टीचं. मग ते काय आहे? अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. काय आहेत ते? अँगल्स इन लिनियर पेअर. मराठीत लिहायचं रेषीय जोडीतील कोन. हे एक गुणधर्म होता आपण जो 7वीला शिकलोय. रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणून ते काय लिहिलं आपण एवढं लिहायची गरज नाही की 180 असते वगैरे लिहायची गरज नाही. आपण डायरेक्ट 180 वापरला. आणि काय होतं? मागे शिकलेलं कोणती गोष्ट आपण वापरली तर ती त्या कंसामध्ये आपल्याला लिहावी लागते. कारण ती जर लिहिलं नाही तर त्याचा अर्धा मार्क कट होतो. आणि त्याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता जसं आपण ही लाईन बघितली तशीच आपण काय करणार आता? हा कोण झाकून ठेवणार आणि ही लाईन घेणार आहे. कुठली? एओबी. बघा मी हे पुसून टाकते आणि परत एकदा आकृती बघा तुम्ही. याच्यामध्ये काय केलंय बघा, इथून एवढा पकडला बरोबर. ही स्ट्रेट लाईन घेतली मी. एबीची स्ट्रेट लाईन, त्याच्यावर 2 अँगल आहे. कुठले? एओडी आणि बीओडी. आता मी दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय घेतलं? अँगल एओडी प्लस अँगल बीओडी इज इक्वल टू 180. कारण तेच अँगल्स इन लिनियर पेअर, मराठीमध्ये रेषीय जोडीतील कोन. याला दिलं स्टेटमेंट नंबर 2 नाव. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय? काय लक्षात आलं? की पहिल्यांदा काय केलं आपण? एका रेषीय जोडीतील कोणांचा गुणधर्म वापरून आपण थेरम सोडवणार आहोत. रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. हे आपण वापरून जे थेरम आहे ते प्रूफ करणार आहोत. तर आता इथे काय झालं? स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 मिळाले. आता तुम्हाला माहिती का आपल्याला त्याला अंक देणं पण महत्वाचं असतं की किती नंबरचं इक्वेशन आहे किती नंबरचं नाही, कारण आपल्याला त्याच्या खालून त्याचा रेफरन्स घ्यायचा असतो. मग आता इथे काय लिहिलं बघा मी, समीकरण 1 व 2 वरून फ्रॉम इक्वेशन 1 and 2. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं दोन्ही समीकरणांचं, समीकरण 1चं आणि समीकरण 2चं, तुमच्या काय लक्षात येते बघा बरं जरा व्यवस्थित बघा. काय आहे दोघांमध्ये? काय सारखं आहे? काय सारखं आहे? हे तर सारखं आहे. अजून काहीतरी सारखं दिसतं नाही. हे इक्वेशन आहे आपलं, ते कारण आहे, रिझन आहे. हे इक्वेशन याच्यामध्ये काय सारखं झालं? हा, म्हणजे आपल्या हाताची राईट हँड साइड सेम आहे दोन्ही इक्वेशनची. इक्वेशन 1 ची आणि इक्वेशन 2 ची उजवी बाजू सारखी आहे. उजवी बाजू दोन्हीकडे 180 आहे. म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज पण 180 आहे आणि ह्या दोन कोणांची बेरीज पण 180 आहे. मग आपण उजवी बाजू सारखी म्हणून काय केलं? डाव्या समोर डावी लिहिली, लेफ्ट हँड समोर लेफ्ट हँड साइड लिहिली. काय लिहिलं इथे? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 राईट हँड साइड सारखी आली, उजवी बाजू सारखी आली, म्हणून आपण काय केलं? डाव्या समोर डावी लिहिली. आता डाव्या समोर डावी लिहिल्यावर काय झालं? इथं पण एवढी इथं पण एवढी आहे. तुम्ही म्हणता मॅडम कसं काय कॅन्सल झाला? हे बघा आपण काय शिकलोय? बाजू बदलली की चिन्ह बदलतं. हा धन एवढी आहे, प्लस आहे, हा पलीकडे गेला मायनस होणार आहे. काय होणार आहे? मायनस. हा प्लस आहे पलीकडे गेला मायनस झाला, तर एवढी मधून एवढी गेल्यावर काय होणार? 0 होणार. म्हणून मी काय केलं? डायरेक्ट जागेवर कट केला. आता तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही 9वीला गेलेत की जागेवर कट केलं तर का केलं कट? दोघं पण प्लस आहेत दोन्हीकडे. याची हा जरी इकडे आला आणि हा जरी तिकडे गेला तर दोघं पण मायनस होणार आहे. सेम व्हॅल्यू आहे. म्हणजे त्या कोणातून तो कोण वजा केला की काय झाला? 0 झाला. म्हणजे तो काय झाला? कॅन्सल झाला. आणि काय आलं? एओसी बरोबर बीओडी. अशा प्रकारे तुम्ही जे साध्य आपण ठरवलं होतं त्यातलं आपलं पहिलं साध्य प्रूव्ह झालं. आता जे दुसरं दिलंय ना ते प्रूव्ह करायची गरज नाही, फक्त एकच वाक्य लिहायचं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल एओडी इज इक्वल टू अँगल बीओसी. अशा प्रकारे आपण मराठीत काय लिहायचं? अशा प्रकारे आपण एओडी एकरूप बीओसी दाखवू शकतो. दाखवायची गरज नाही. अशा प्रकारे 4 ओळीतच तुमचं थेरम संपलं. तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमची जी थेरमची भीती आहे ती हे पहिल्या थेरमनी नक्कीच गेली पाहिजे. थेरमची भीती वाटली नाही पाहिजे. सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय लागतं? मागच्या 2-4 गोष्टी लागतात, त्या आपण व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? याची कारण तुम्ही व्यवस्थित दिली पाहिजेत. हे थेरम तुम्हाला 2 मार्काला पेपरला लिहायला येतं. खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे थेरम 2 मार्काला पेपरला लिहायला येणार. समजलंय सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे? चला, आशा आहे आपल्या सगळ्यांनाही सर्व विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ नक्कीच कळाला असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.